ओम नमः शिवाय. मित्रांनो, आज एक छोटीशी हॉरर स्टोरी तुम्हाला सांगतो. जर ही स्टोरी तुम्हाला आवडली तर या स्टोरीला नक्की लाईक करा, मला फॉलो करा. आणि जर तुम्हाला ही स्टोरी पूर्ण ऐकायची असेल तर माझ्या बायोमध्ये माझ्या यूट्यूबची लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही ही स्टोरी पूर्णपणे ऐकू शकता. एक आजोबा असतात, त्यांच्यापाशी एक छोटंसं दुकान असतं आणि त्या दुकानावर एक हर्षद नावाचा मुलगा जातो येतो. छोटासा मुलगा असतो, 3 ते 4 वर्षाचा. तो तिथं जातो, पैसे देतो, चिप्स घेतो, खातो पितो आणि आपल्या घराकडे येतो. मग दिवाळीच्या वेळेस तो हर्षद 15 दिवसासाठी त्याच्या मामाच्या इकडं जातो आणि 15 दिवस तिकडं राहून तो परत आपल्या घरी येतो. घरी आल्याच्यानंतर बघतो तर ते आजोबा घरी नसतात, त्यांच्या घराला लॉक लावलेलं असतं. आता त्या हर्षदचं आणि त्या आजोबाचं मन एकमेकामध्ये इतकं गुंतलेलं असतं की हर्षद दिवसभर त्या आजोबाच्या घरी गेलेला असतो, तिथं राहत असतो, त्यांना काम करू लागतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो. म्हणजे 3 ते 4 वर्षाचा तो मुलगा त्यांच्या सख्ख्या नातवासारखा त्यांच्यासोबत राहत असतो. पण आता जेव्हा तो त्याच्या मामाच्या घरून आलेला असतो त्यावेळेस ते आजोबा त्यांना दिसत नाहीत. मग तो 15 दिवस एकसारखा रडतो पडतो, त्या आजोबाच्या घरी जातो येतो, ते दिसत नाहीत. मग एक दिवस हर्षद त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि मधातून दरवाजा लावलेला असतो. हर्षदची आई त्याला हाक मारते, हर्षद बाहेर ये जेवण करायला. तर हर्षद म्हणतो की नाही आई, माझे नारायण आजोबा आलेले आहेत, मी त्यांच्यासोबत बोलतोय, त्यांनी मला गंमत आणली आहे खायला. आता हर्षदच्या आईला वाटतं की हे कसं शक्य आहे. ती दरवाजा उघडते, बघते हर्षद तिथं नसतो. हर्षदला पुन्हा हाक मारते, हर्षद कुठेस तू. हर्षद म्हणतो की पलंगाखाली. मग हर्षदची आई पलंगाखालून त्याला जोरात ओढत बाहेर काढते. तो उभा राहतो आणि म्हणतो कुठे आहेत तुझे नारायण आजोबा. तो म्हणतो की पलंगाखाली आहेत. ती पलंगाखाली बघते तर तिथं ते नारायण आजोबा आणि नारायण आजोबाची आजी लक्ष्मीबाई. पूर्ण शरीर असं आखडून गेलेलं, त्यांचं पूर्ण हाडकाचा सापळा, फक्त चेहरे ओळखू येत आहेत. आणि हे बघितल्याच्या नंतर हर्षदची आई हर्षदला घेऊन तिथून पळून जाते. आणि जे नारायण आजोबा आणि ती आजी असते ना, त्या 15 दिवसामध्ये चोरांनी त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांचा खून केलेला असतो. त्यांची जी पण सेव्हिंग असते ना, ती घेऊन पळून गेलेले असतात. मग ते दोघंजण आता कसे आले. जर तुम्हाला ही पूर्ण स्टोरी बघायची असेल तर माझ्या बायोमध्ये यूट्यूबची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता.